जय श्रीकृष्ण दोस्तांनो, आज दुसऱ्या अध्यायाच्या 68 आणि 69 श्लोक आपण पाहणार आहोत. श्लोक 68. तस्याद्यस्य महाभावो निर्गुहितानि सर्वशः इंद्रियाणि इंद्रिय अर्थे व्यस्त्यस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. तस्याद्यस्य यज्ञा प्रतिष्ठिता. 60व्या श्लोकापासून मन आणि इंद्रियांच्या वश करण्याबाबत जो विषय चालू आहे त्यात उपसंहार तस्मात या पदाने करून म्हणतात की ज्याच्या मन आणि इंद्रियामध्ये संसाराचे आकर्षण राहिले नाही त्याची बुद्धी स्थिर असते. येथे सर्वशः पद देण्याचे तात्पर्य संसारात व्यवहार करीत असताना अथवा एकांतात चिंतन करीत असताना कोणत्याही अवस्थेत त्याची इंद्रिये भोगामध्ये विषयामध्ये प्रवृत्त होत नाहीत. व्यवहार काळात त्याचे कितीही विषयांचा संपर्क आला तरी ते विषय त्याला विचलित करू शकत नाहीत. त्याचे मन ही इंद्रियांच्या सहाय्याने बुद्धीला विचलित करू शकत नाही. तसे पर्वताला कोणीही स्थानभ्रष्ट करू शकत नाही. तसेच त्याच्या बुद्धीला इतकी दृढता येते की त्याचे मन त्याला कोणत्याही अवस्थेत स्थानभ्रष्ट करू शकत नाही, कारण त्याच्या मनात विषयाचे महत्त्व राहिलेले नसते. निर्गृहीतानि चे तात्पर्य इंद्रिय विषयापासून पूर्णपणे निवृत्ती झाली आणि अर्थात विषयाविषयी त्यांची थोडीही आसक्ती राग आकर्षण राहिले नाही. जसे सापाचे विषारी दात काढून टाकले तरी त्याच्यात विष राहत नाही. तो एखाद्याला चावला तरी त्याचा काही परिणाम होत नाही. तसेच इंद्रियांना रागद्वेष रहित करणेच जणू त्याचे विषारी दात काढून टाकणे होय. मग त्या इंद्रियांत साधकाला पतनाकडे ओढून नेण्याची शक्ती राहत नाही. या श्लोकाचे तात्पर्य साधकाने असा दृढ निश्चय करावा की माझे लक्ष्य परमात्मप्राप्ती आहे, भोगणे आणि संग्रह करणे नाही. जर अशी सावधगिरी साधकाने निरंतर बाळगली तर त्याची बुद्धी स्थिर होईल. श्लोक 69. या निशा सर्वभूतानां तस्या जागृती संयमी यस्यां जागृती भूतानि सा निशा पश्यतो मुनेः. थोडक्यात जी बाकी प्राण्यांना रात्र असते त्या याच्यामध्ये जो मुनी आहे तो जागत असतो आणि जेव्हा आपण बाकी जीव जेव्हा जागतात तेव्हा त्याची रात्र असते. याचाच सविस्तरमध्ये अर्थ पाहूया. या निशा सर्वभूताना, ज्यांची इंद्रिये मनवश नाहीत, जे भोगात आसक्त आहेत, जे सर्व परमात्म्याच्या दृष्टिकोनातून झोपलेले आहेत. परमात्मा काय आहे, त्याचं तत्वज्ञान काय आहे, आम्हाला दुःख का होत आहे, संताप का होत आहे, आम्ही जे काही करत आहोत त्याचा परिणाम काय होईल याकडे मुळीच न पाहणे त्यांची रात्र आहे. त्यांच्यासाठी केवळ अंधार आहे. इथे भूतानाम म्हणण्याचे तात्पर्य जसे पशु पक्षी इत्यादी दिवसभर खाण्यापिण्यातच रममाण असतात, तसेच जे मनुष्य रात्रदिवस खाण्यापिण्यामध्ये सुख आराम घेण्यामध्ये भोग संग्रहात धन कमविण्यात मग्न आहेत त्या माणसांची गणनासुद्धा पशुपक्ष इत्यादीतच होते. कारण परमात्मा तत्वापासून विमुख राहण्यास पशुपक्षी इत्यादी आणि मनुष्यात काही अंतर नाही. दोघेही परमात्मा तत्वापासून झोपलेलेच आहेत. मात्र जर काही अंतर असेलच तर ते इतके आहे की पशुपक्षी इत्यादी विवेकशक्ती एवढी जागृत नसते, म्हणून ते खाण्यापिण्यातच मग्न असतात, आणि मनुष्य भगवंताच्या कृपेने विवेकशक्ती जागृत असते. त्यामुळे तो आपले कल्याण करू शकतो, प्राणी मात्राची सेवा करू शकतो,
परमात्म्याची प्राप्ती करू शकतो. परंतु त्या विवेक शक्तीचा दुरुपयोग करून माणसे पदार्थाचा संग्रह करण्यात आणि त्यांचा भोग घेण्याचा मग्न राहतात. म्हणून ते संसारात पशुपेक्षाही अधिक दुःखी राहतात. पशुपक्षी तर बिचारे जेवढ्याने पोट भरते तेवढेच खातात, संग्रह करीत नाहीत. परंतु मनुष्याला कोठेही जो काही पदार्थ मिळतो तो त्याच्या कामात येवो अथवा न येवो तो त्याचा संग्रह करतच राहतो आणि दुसऱ्यांच्या कामी येण्यास बाधा करतो. तस्या जागृती संयमी मनुष्याची जी रात आहे, अर्थात परमार्थ तत्त्वाच्या दृष्टीने आपल्या कल्याणाच्या दृष्टीने जी विन्मुक्त आहे, त्यात संयमी मनुष्य जागतो. ज्याचे इंद्रिय आणि मनाला वश केले आहे, जो भोग आणि संग्रहात आसक्त नाही, ज्याचे ध्येय केवळ परमात्मा आहे, तो संयमी मनुष्य आहे. परमात्मा तत्त्वाला, आपल्या स्वरूपाला, संसाराला यथार्थ रूपाने जाणणे हे त्याचे रात्री जागणे आहे. यस्या जागृती भूतानी, जे भोग आणि संग्रहाविषयी फार सावधान असतात, एका पैशाचा हिशोब ठेवतात, जमिनीच्या एका इंचाचे लक्ष ठेवतात आणि इतके धन ताब्यात आले तर न्यायपूर्वक असो की अन्यायपूर्वक असो त्यात ते फार खुश असतात की इतकी पुंजी तर आपण करूनच ठेवलेलीच आहे आणि तेवढा लाभ तर आपल्याला झाला आहे. अशा प्रकारे सांसारिक क्षणभंगूर भोगाच्या प्राप्तीमध्येच मग्न असतात. आदर, सत्कार, मान सन्मान इत्यादी प्राप्त करण्यातच मग्न असतात. त्यात फार सावधान राहतात. हेच त्या लोकांचे जगणे आहे. सा निशा पश्यतो मुनेहा, ज्या सांसारिक पदार्थाचा भोग आणि संग्रह करण्यात मनुष्य आपल्याला फार बुद्धिमान, चतुर मानतो, त्यातच राजी होतो. संसाराने परमात्म्याला जाणणारे मननशील संयमी मनुष्याच्या दृष्टीने ते सर्व रात्रीसारखे आणि अंधाराप्रमाणे जसे लहान मुले खेळतात त्यावेळी लाल पिवळ्या रंगाच्या दगड गोट्यांसाठी, काचांच्या तुकड्यासाठी आपसात भांडतात. जर ते त्यांना मिळाले तर खुश होतात आणि मला फार मोठा लाभ झाला असा, जर नाही मिळाले तर दुःखी होतात की माझी फार मोठी हानी झाली. परंतु ज्याला दगड गोट्याचं काहीच महत्त्व वाटत नाही असा समजदार व्यक्ती असे समजतो की दगड गोट्याच्या मिळण्याने कोणता लाभ झाला, न मिळण्याने कोणती हानी झाली. समजा या मुलांना दगडगोटे इत्यादी इच्छेप्रमाणे मिळाले तरी ते दगड गोटे त्यांच्याजवळ किती काळ राहतील. त्याचप्रमाणे भोग आणि संग्रह मग्न झालेला मनुष्य भोगासाठी भांडण, तंटे, कपटनीती, बेईमानी इत्यादी करतात आणि ते प्राप्त झाल्यास अत्यंत संतुष्ट होतात आणि आमचा फार फायदा झाला असे समजून समाधान मानतात. परंतु संसाराला आणि परमात्म्याला जाणारा मननशील संयमी मनुष्य स्पष्टपणे जाणतो की भोग मिळाले, आदर सत्कार झाला, सुख आराम मिळाला, खायला प्यायला मिळाले, खूप शृंगार केला तरी काय उपयोग झाला, याने माणसाला काय मिळाले, त्यापैकी याच्याबरोबर काय जाईल, हा मनुष्य भोगाचा किती दिवस भोग घेईल, ही त्याची भोगवृत्ती किती दिवस टिकून राहील. अशा प्रकारे संयम मनुष्याच्या त्या दृष्टीने लोकांचे जागणे रात्रीप्रमाणे आहे. तो मननशील संयमी मनुष्य परमात्मा आपले स्वरूप आणि संसाराच्या परिणामाला तो तर जाणतोच, तो पदार्थांना देखील चांगल्या प्रकारे जाणतो. कोणत्या पदार्थ कोणत्या उपयोगी पडू शकतो, त्यापासून दुसऱ्याच्या किती लाभ होईल, तो पदार्थाचा आवश्यक त्या ठिकाणी योग्य तऱ्हेने सदुपयोग करतो, ज्यांना दुसऱ्याच्या सेवेत लावतो. जसे डोळ्यात विकार झाला की आपण आकाश पाहिले तर कोळ्याच्या जाळ्यासारखे काहीतरी दिसते आणि डोळे मिचकावून पाहिले तर मोरपंखाप्रमाणे ते जाळे दिसतात. परंतु तसे दिसत असूनही
आपल्या बुद्धीचा असा अटळ विश्वास असतो की आकाशात कसल्या तरी प्रकारच्या जाळ्या आहे. त्याचप्रमाणे इंद्रिय आणि अंतःकरण याद्वारा संसार दिसत असूनही मननशील संयमी मनुष्याच्या बुद्धीत असा अटळ निश्चय असतो की संसार वास्तविक नाही, केवळ भास मात्र आहे. अशा प्रकारे 69व्या श्लोकचा आपला अर्थ इथे संपत आहे. जय श्रीकृष्ण.